आपल्याला जिथे यायचं होतं ना तिथे आपण येऊन पोहोचलेलो आहे. जवळपास अर्धा पाऊण तास ट्रॅकिंग करून फायनली पोहोचलेलो आहे गरम पाण्याच्या झऱ्याजवळ. तर असा काही झरा आहे, खूप जास्त गरम पाणी बघायला मिळतं. आणि इथून वरती जाण्यासाठी पण रूट आहे आणि वरती पण जास्त म्हणजे अजून थोडासा धबधबा बघायला मिळतो. म्हणजे झरणा 12ही महिने असतो. इथे पाईप लावून ही अशी काही बॉटल लावलेली आहे आणि इथून 12ही महिने तुम्ही इथे ह्या निसर्गाचा आनंद लुटू शकतात, पाणी येऊन पिऊ शकतात. इथे आपण आलो आहे आज उनबदेवला. बघू शकतात असं काय मेन गेट बघायला मिळतं आपल्याला आणि पुढे तिकडे पार्किंग वगैरे आहे. तर तिकडे जाऊ. आता आम्ही पुढे निघालेलो आहे जाण्यासाठी. हे स्टार्टिंगला दुकान वगैरे मच्छी वगैरे इकडे खायला भेटते. एक जो रूट आहे हा नदीकडे जायला आहे आणि इथून असं काही रूट जातो. आणि सध्या आहे ना हा गार्डन बंद दिसत आहे मला. काही सध्या वापरात नाही, हे काम चालूच आहे वाटतं अजून. इथे गार्डन आहे उनबदेवचं पण सध्या बंद आहे. हे बघा गेटला लॉक आहे. छान असा मोठा एलिफंट बघायला मिळतो. सध्या अजून तिथे ना मोठा काहीतरी रेडा का काहीतरी आहे. अजून भरपूर सारे असं काहीतरी प्राणी लावलेले इकडे. यांचं स्टॅच्यू बनवून बघायला खूप छान आहे. लहान पोरांसाठी खेळण्यासाठी खूप काय काय आहे, घसरगुंडी वगैरे, पण अजून चालू झालं नाही. आणि विशेष म्हणजे ना उनबदेवमध्ये तुम्हाला माहिती का काय बघायला मिळतं? तर विशेष हेच आहे का इकडे आहे ना एक नैसर्गिक आणि अद्भुत असा गरम पाण्याचा झरा बघायला मिळतो. आणि व्हिडिओमध्ये बनवून राहतो मला मी गरम पाण्याचा झरा देखील दाखवणार आहे. सध्या आहे ना पाण्याला खूप कमी प्रवाह असल्यामुळे अशी काही नदी वाहत आहे. आपण आहे ना वरती तिकडे समोर आहे ना ती टेकडी दिसत आहे, तो डॅमचा मेन भाग आहे तिकडे. तर आपण तिकडे देखील जाणार आहे. बघूया डॅमचा व्ह्यू काय दिसतो. आणि इथे ना वरती एक पहिलं कॅप होती बघण्यासाठी, पण ती सध्या गायब झालेली दिसत आहे मला. नाही आहे वाटतं बरं का, झाडाच्या मागे ती थोडी दिसत आहे का. तिकडे पण जाऊन बघूया आपण का तिकडून काय व्ह्यू दिसतो. असं इथून जायला असं काही स्टेप्स आहे, पायत्र्या वगैरे, पण इथून नदीतूनच नदी पार करावं लागते इथे, कारण खाली ना पायत्र्या वाहून गेलेल्या आहे पाण्याचा जास्त प्रवाह असल्यामुळे. डस्टबिन वगैरे आहे, कचरा ह्याच्यातच फेकत जा, पण इथे लोक कचरा खूप करत असतात बरं का. नदीच्या त्या पलीकडे जाऊ आणि वरतून व्ह्यू बघू. तुम्हाला जरा पण दाखवण्यातच येईल गरम पाण्याचा, पण पहिला आपण आहे ना तिकडे जाऊन बघूया डॅमकडे आणि वरचा व्ह्यू काय आहे तिकडे. हे जे काय होतं ना इथे चेंजिंग रूम वगैरे काय बनवलेलं होतं, पण सध्या त्याची परिस्थिती अशी बघायला मिळते. बघू शकतात तुम्ही, मला मी दाखवतो मध्ये काय हालत झालेली. हे बघा अशी काय पूर्ण हालत झालेली इथे उनबदेवला. काही इथे बसून बघण्यासाठी वगैरे होतं आणि चेंजिंग रूम वगैरे होतं. तर हे पूर्ण स्लॅब वगैरे सगळं पडून गेलेलं आहे. हे बघा असं. इथून बरं हा पूल तरी वाचून आहे, त्यामुळे इथून त्या साईडला पलीकडे पार करण्यासाठी परत आहे. आणि विशेष म्हणजे नवीन इथे दुकानं वगैरे लागलेली बरं का, आता पहिलं नव्हते. हे बघा असं काय सगळं उत्कृष्ट दर्जाचे काम असतील त्यामुळे असे पडले ना. तसं तर आम्ही उनबदेवला भरपूर वेळा असं फिरतच राहतो, येतच असतो. उन्हाळ्यात म्हणा, हिवाळ्यात म्हणा, कधीही म्हणा इथे आंघोळीला वगैरे तिथे, कारण यांना डॅमकडून यांना पाणी वाहतच असतं 12ही महिने. त्यामुळे तिथे मस्त एन्जॉय करण्यासाठी ना पिकनिक पॉईंट आहे, त्यामुळे इथे फिरतच असतो आम्ही. पण आता पावसाळ्यामध्ये उनबदेव बघण्यासाठी कसं आहे त्यासाठी आपण स्पेशल आलो आहे. तर इथे खाली नदी पार करून ना त्या साईडला वरती जाण्यासाठी ती तुम्हाला दाखवली मी कॅप. तर तिकडे जाऊन बघूया आपण. असा काही रूट आहे जाण्यासाठी. असं काही थोडी ट्रॅकिंग करावं लागते बरं का इथे, 10 ते 15 मिनटं वरती. आणि माझ्यासोबत आहे नेहमीचे 2 कार्टून. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ओळखतच असाल त्यांना का कोण आहे ते.
भरपूर. अरे बाप, आम्ही मेन रस्ता सोडला आणि मेन रस्त्याची परिस्थिती काय झालेली बघा तुम्ही. मेन रस्त्यामध्ये ना रस्ता राहिलेला नाही, तिथे झाडांनी कब्जा केलेला आहे आणि बघू शकता तसं काय आहे. आणि साईडने जातोय तर आम्हाला वाटलं का हाच मेन रोड आहे, पण मेन रोड सध्याला आता हाच बनवून गेलेला आहे. मला आहे ना खूप सुंदर सीन बघायला मिळालं बरं का डॅमचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा नक्की, पुढे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मी त्या ठिकाणीही घेऊन जाईल. सध्या आम्ही इकडे वरती चढतोय म्हणून बघूया पुढे. थकून गेलो इथे येण्यासाठी ना, खूप कष्ट करावं लागतात बरं का, थोडी जास्त ट्रॅकिंग करावं लागते त्या कॅपला पोहोचण्यासाठी. आणि तिथे काही पर्यटक अगोदरच बसलेले वाटतं, बघूया आपण. इकडे सकाळी व्ह्यू कॅपचा, त्या बाजूला तुम्हाला दाखवतो मी कॅपमधून कसं दिसतंय. तर ह्या बाजूला आल्यानंतर आहे ना आपल्याला पूर्ण असं झाडी बघायला मिळते. पूर्ण जंगल आहे बरं का, इथे दाट जंगल आहे. आणि इथून असा खाली उनबदेवचा व्ह्यू बघायला मिळतो. आणि आपली गाडी देखील इथूनच दिसेल बरं का, ही बघा. तर इथून निघूया. कॅपमध्ये काय जाता आलं नाही, कारण कॅप करून आपल्याला फक्त व्ह्यू बघता आला. कॅपमध्ये सध्या पर्यटक बसलेले आणि कॅपमध्ये बसून निसर्गाचा आनंद लुटत आहे जेवण करत असताना. तर आता आपण जाऊ डायरेक्ट आता डॅमच्या वाटेने. चढून कसं वाटलं तुला इकडे वरती ट्रॅकिंग करून? थोडं ट्रॅकिंग करायला खूप चांगली जागा आहे, पण थोडं समजू शकतात गाईज तुम्ही, ह्यांच्यामध्ये आहे ना चालायची कॅपॅसिटी नाही बरं का, चालायची कॅपॅसिटी नाही. मी तुम्हाला सांगतो, मी ह्यांना भरपूर घेऊन फिरलोय, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. नाही, मी थकलो आहे, मान्य आहे, पण हे असं कुठेही त्यांना ट्रेकिंगचा शब्द काढला का डायरेक्ट नाही सांगतात. गाड्या पण घेऊन येतात बरं का इकडे, काही लोक त्या साईडला राहणार आहे. आणि असा काय रूट आहे ते खाली उतरल्यानंतर त्या बाजूला जाण्यासाठी. सरळ पुढे आलो आणि एक्झॅक्ट म्हणजे डॅमपासनं खाली जो प्रवाह सोडलेला आहे ना, ते मेन गेट आहे, तिथून हा असा काय व्ह्यू बघायला मिळतो. आणि इथे काही पर्यटक नदीचा आनंद लुटत आहे, पण पाऊस पाणी बघून इथे आनंद लुटला पाहिजे. सध्या पाऊस बंद आहे त्यामुळे ठीक आहे, पण रिस्क आहे. इथून कधीही पाण्याचा प्रवाह वाढून ह्या साईडला पूर येण्याची दाट शक्यता असते. भरपूर सारे अपघात झालेले आहेत, त्यामुळे इथे काळजी घेतली पाहिजे. ॲक्च्युली ना इथूनही रूट आहे, पण मला ह्या दोन पोट्ट्यांनी ना तुम्हाला सांगतो का एक सिक्रेट धबधब्याची माहिती दिलेली बरं का. आणि तिथे हे दोघं येऊन गेलेले आहे आधी, मी नाही आलो अजूनपर्यंत, मला माहिती नाही. बघूया आपण, एक सिक्रेट धबधबा आहे म्हणे, तर तिथे जाऊन बघूया. हां, झरा पण असतो का? हां, झऱ्यापर्यंत मी पाहिलेलं आहे बरं का. झरा जो आहे ना, एक लपलेला झरा, 12ही महिने त्याचे तिथून जो आहे तो पाण्याचा सोर्स आपल्याला भेटत असतो. आणि इथे पूर्ण जे उनबदेवचे आजूबाजूला जे घरं आहेत, वस्ती आहेत, त्या लोकांना आहे ना त्याचा भरपूर फायदा होतो. कारण मी उन्हाळ्यात आलो होतो तर इथे भरपूर जण हंडा जो असतो, कळशी वगैरे, ते पाणी भरून घेऊन जातात घरी. राईटला जायचं आपल्याला धबधब्याजवळ, आणि इथून आपल्याला सकाळी व्ह्यू बघायला मिळतो धबधब्याकडे जाण्याचा. तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन. पण इथे ना भरपूर सारा कचरा वगैरे करून ठेवल्यामुळे ना लोकांनी गंदगी जास्त झालेली. पण हा धबधबा बघा तुम्ही किती सुंदर वाहतो. इथून खूप सुंदर असा धबधबा बघायला मिळतो आपल्याला इथे. आणि इथे पर्यटक आनंद लुटत असतात बरं का. आणि इथून वरती जाण्यासाठी पण रूट आहे, आणि वरती पण जास्त म्हणजे अजून थोडासा धबधबा बघायला मिळतो म्हणे. आपण आता वरती पाण्यातून जाता येणार नाही, कारण त्या तयारीने आलो नाही म्हणून. तर वरती पण बघण्यासाठी खूप छान असा निसर्ग आहे. तर तुम्ही कधी आलेच धबधब्यासाठीच फक्त, तर वरती पण जाऊन एकदा बघा, पण काळजीपूर्वक जा. इथून पाय वगैरे घसरून पडण्याची दाट शक्यता आहे खडकाचा रस्ता असल्यामुळे. आणि इथून असं काय छान असं पाणी वाहतं. पण प्रेक्षकांना एकच विनंती आहे यार, हे बघा अशी गंदगी केलेली इथे. कोणी काय केळी खाऊन फेकली, कोणी जेवण फेकलं आहे, कोणी इथे
काय काय वेफर्स वगैरे त्याचे पुढे सगळे आहे ना, आपणच येतो इथे आणि आपणच गंदगी करतो, हे योग्य नाही. ॲक्च्युली एक वॉटर क्रॉसिंग केली, म्हणजे तिथे पण होती 1-2, आणि इथे एक मोठी वॉटर क्रॉसिंग आहे बरं का, त्या बाजूला जाण्यासाठी. सो मला पहिलं पाठवलं आहे पाय वगैरे फसतो का असं, कारण वजन जास्त आहे त्याचं, त्याच्यामुळे अंदाज येऊन जाईल का पाय फसतो का नाही फसतो. आणि मग आम्ही जातोय मागे मागे. गाईच कसा येत आहे, निसर्गरम्य वातावरण आहे गाईज इथे. हां, तुम्हाला तो धबधबा जवळ जो पाण्याचा जो सोर्स होता ना, तो तुम्हाला दाखवायचा होता. हे बघा, हा असा काही म्हणजे झरणा 12ही महिने असतो. इथे पाईप लावून ही अशी काही बॉटल लावलेली आहे आणि इथून 12ही महिने तुम्ही इथे ह्या निसर्गाचा आनंद लुटू शकतात. पाणी येऊ शकतात, इथे बघू शकतात तुम्ही. हे ना सुंदर असं ह्या मुळांमधून आहे ना पाणी कसं झिरपतं बघा, खूप सुंदर असं वाटतं बघण्यासाठी. तर असा काय हा असा पूर्ण वॉटरफॉलच्याच पुढे एक्झॅक्ट बघायला मिळतो आपल्याला हा असा काय झरणा. पण जसं की मी म्हटलं ना, ही गंदगी बघा, स्वच्छता इथे बाळगली पाहिजे. इथे स्वच्छ झरणा आहे, पिण्याचं पाणी देखील आहे, तर थोडे नियम पाळले पाहिजे त्यासाठी. तर माझी पर्यटकांना एकच विनंती आहे, इथे जर येत असाल ना तर कचरा करू नका कृपया. इथला निसर्ग खूप सुंदर आहे बघण्यासाठी, जसं की आपण स्वतः बघण्यासाठी येतो इथे सुंदर असल्यामुळे जागा, पण तरीही आपण कचरा करून जातो आणि इथे गंदगी करून जातो आणि निसर्गाला हानी पोहोचवत असतो. डॅमकडे जाण्यासाठी ना मित्रांनो खूप जास्त ट्रेकिंग करावं लागते बरं का. जवळपास आहे ना अर्धा ते पाऊण तास आपल्याला जास्त चालत जावं लागतं आणि पूर्ण हा असा काय वरती जाण्यासाठी रस्ता आहे. आपण आता वरती जाऊनच बघूया. अजून आपल्याला जवळून गरम पाण्याचा झरा देखील बघायचा आहे आणि तिथला पाण्याचा अनुभव देखील घ्यायचा आहे. इथे येण्यासाठी हा एक रूट आहे आणि हा एक रूट आहे डॅमकडे जायला. मला तरी वाटतं हा इझी असावा आणि इथून अशी पायवाट आहे वरती जाण्यासाठी, तर तिकडून जाऊया. चला, उभा डोंगर चढण्याची वेळ आलेली आपली डॅमची. हाय, बघू शकतात आणि आपले पण तर येत आहे. खूप मेहनत करून वरती पोहोचायचा प्रयत्न करत आहे गाईज. हे बघा, एवढं तिकडून असं पूर्ण डॅम बघण्यासाठी जायचं आहे आपल्याला. तर कृपया विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा यार, आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हे दोघांची हालत कशी झाली बघा, अक्षरशः खूप हापापले हे. आणि फायनली आपल्याला जिथे यायचं होतं ना तिथे आपण येऊन पोहोचलेलो आहे. मला वाटलं होतं डॅम असा खूप तुडुंब भरून वाहत असेल, पण ॲक्च्युअलमध्ये ना असं काय बघायला मिळतो. डॅम सध्या तरी म्हणजे पावसाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी असल्यामुळे ही अशी परिस्थिती बघायला मिळते आपल्याला. आणि इथून जो काय व्ह्यू दिसतो ना सातपुड्याचा, हे बघा, सातपुडाच्या पर्वतरांगा आणि हिरवागार निसर्ग. इथे आल्यानंतर खूप सुंदर अशी हवा लागते, थंडगार, आणि जी अपेक्षा होती बघण्याची ती अपेक्षा नाही राहिली. कारण मला वाटलं तर खूप तुडुंब भरलेला असा हा डॅम असेल, पण तशी परिस्थिती नव्हती सध्याची. कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे. फक्त 2 दिवस पाऊस पडला, त्याच्यानंतर पुन्हा कमी पाऊस झालेला आहे. आता आपण आहे ना मेन गेट जवळ जाऊया, तिथून पाण्याचा प्रवाह कसा वाटतो ते बघूया. सकाळी व्ह्यू बघायला मिळतो, तुम्हाला जवळून दाखवतो थोडा.
ॲक्च्युली पाण्याची लेवल जी मी सांगत होतो ना का जी बघायची अपेक्षा होती असं, पण मला तरी वाटतं का डॅम एवढाच असेल भरत. कारण हे बघा लेवल फुल झाल्यामुळे पाणी इथून वाहते, कारण लेवल तेवढीच असावी. पण मला तरी वाटतं अजून ते जे घर दिसत आहे ना समोर त्या साईडला तिथपर्यंत पाणी असतं बघायला. तरी म्हणजे पाहिजे तेवढं पाणी भरलेलं नसावं, पण लेवल तर आहे पूर्ण झालेली ती पाण्याची पातळी जी आहे ना जेवढी पाहिजे तेवढी पूर्ण झालेली आहे. आणि हे असं काय इथून असं पाणी वाहतं आणि ह्याशा काय कुंड्या बनवल्या नाही त्यांनी स्टेप बाय स्टेप, 1 2 3 खाली पण आहे भरपूर अशा कुंड्या. आणि ह्या ज्या कुंड्या आहेत ना ह्या खोल आहेत बरं का. इथे खूप रिस्क असते. इथे येण्यासाठी मी थोडंसं खाली उतरलो. आणि इथे कोणीही ना शहाणपणा करू नये, आणि इथे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. मी जे काही दाखवलं होतं ना खाली जे पाणी पूर्ण असं धबधब्यासारखं पडते ते ह्या साईडनी असं पडतं ते तिकडून दिसत होतं. पण त्याच्यासाठी जाण्यासाठी तिकडे नदीत खाली उतरावं लागेल आणि इथून जायला रस्ता नाही. तर चला मग आता जाऊया आपण गरम पाण्याच्या झरण्याजवळ डायरेक्टली. आता इथले डॅम वगैरे तुम्ही बघितलाच कसा आहे, पण सध्या तरी आहे ना पाणी गढूळ बघायला मिळतं. इथे स्वच्छ पाणी नाही, कारण इथे 2 दिवस पहिलं खूप जास्त पाऊस झाल्यामुळे आपल्याला असं पाणी बघायला मिळतं. जवळपास अर्धा पाऊण तास ट्रॅकिंग करून फायनली पोहोचलेलं आहे गरम पाण्याच्या झऱ्याजवळ. गरम पाण्याजवळ. तर असा काही झरा आहे, खूप जास्त गरम पाणी बघायला मिळतं आपल्याला. पहिले किती वर्षापासून आहे दादा काय माहिती काय हां? तर जसं की बघितलं तुम्ही खूप जास्त गरम पाणी आहे बरं का तिथे. आणि असं काही गरम पाण्याचा झरा बघायला मिळतो आपल्याला. आणि इथे आहे ना स्थानिक लोकांना पण माहीत नाही आहे का इथे कधीपासून गरम पाण्याचा झरा आहे. तर कोणाला माहिती असेल का कधीपासून ह्या गरम पाण्याचा झऱ्याचा शोध लागला आहे हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून आपल्यालाही कळेल आणि लोकांनाही समजेल. जसं की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिला उनबदेवचा डॅम आणि इथला मेन म्हणजे गरम पाण्याचा जो सोर्स आहे गरम पाण्याचा झरा. तर आपल्यालाही माहिती नाही आहे का कधीपासून वगैरे काय आहे इथे गरम पाण्याचा झरा. तर उनबदेवचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून जा.